नमस्कार विद्यार्थ्यांनो. मागच्या वेळेला आपण राणी चेन्नम्मा आणि कलेक्टर थॅकरे यांच्या युद्धाविषयी ऐकलं. आज आपण पुन्हा राणी चेन्नम्मा आणि इंग्रज यांच्यातील दुसरं युद्ध याविषयी माहिती मिळवणार आहोत. कलेक्टर थॅकरेच्या मृत्यूनंतर राणी चेन्नम्माला कळून चुकलं की इंग्रज या पराभवानं स्वस्थ बसणारे नाहीत. कारण इंग्रजांनी भल्या भल्या लोकांचा पाडाव केलेला होता, भल्या भल्या लोकांचा पराभव केलेला होता. मैसूरचा वाघ असं ज्याचं वर्णन केलं जातं त्या टिप्पू सुलतानचा पाडाव इंग्रजांनी केलेला होता. तसंच पेशवे, महाराष्ट्रातले बलाढ्य असे पेशवे, त्यांचाही पाडाव इंग्रजांनी केलेला होता. आणि असं असताना राणी चेन्नम्मा ही एक अत्यंत किरकोळ अशी स्त्री इंग्रजांच्या नजरेसमोर होती. तेव्हा राणी चेन्नम्माचा पाडाव करणं त्यांच्यासाठी फार सोपं काम होतं. राणी चेन्नम्माचा पाडाव करणं त्यांच्यासाठी एक सरळ आणि सहज काम होतं. तर अशा या राणी चेन्नम्माचा पाडाव करण्यासाठी इंग्रज टपलेले होते. चेन्नम्मा राणीनं इंग्रजांचा मनसुबा ओळखला, आपल्या सैन्यात अनेक तरुणांची भर घातली. खेड्यापाड्यातून, पंचक्रोशीतून लाखो सैनिक येऊन तिच्या दरबारात दाखल झाले आणि राणी युद्धाला सिद्ध झाली. इंग्रज अधिकाऱ्यांनी, गोऱ्या अधिकाऱ्यांनी 30 नोव्हेंबर 1824 रोजी आपल्या सैन्याला सावधानतेचा इशारा दिला. तसंच राणी चेन्नम्माच्या सैन्यालाही आपण युद्धाला येत असल्याचा निरोप दिला आणि मोठ्या त्वेषानं आणि युद्धाची योजनापूर्वक आखणी करून इंग्रजांच्या फौजा कित्तूर संस्थांच्या दिशेनं दौडत निघाल्या. टिप्पू सुलतानच्या श्रीरंगपट्टणवर स्वारी करण्यासाठी जशी इंग्रज अधिकाऱ्यांनी तयारी केलेली होती त्याच पद्धतीची तयारी करून कित्तूरवर हल्ला करण्यासाठी इंग्रज अधिकारी दौडत निघाले. सज्ज इंग्रजी फौजांचा वेढा कित्तूरच्या किल्ल्याभोवती पडला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 1 तारखेला राणी चेन्नम्माचं सैन्य आणि इंग्रज अधिकाऱ्यांचं सैन्य यांच्यात तुफान युद्ध सुरू झालं. अत्यंत घनघोर, भीषण असं हे युद्ध सुरू झालं. बंदुकीतील गोळ्यांचा मारा दोन्ही दिशांनी होऊ लागला. तलवारीला तलवार भिडू लागली. किल्ल्यातून जोरदार प्रतिकार होऊ लागला. अखेरपर्यंत किल्ला लढवण्याचा राणीचा निर्धार कायम होता. घनघोर रणसंग्रामात उभय पक्षांची प्रचंड हानी झाली. 2 दिवसांची ही लढाई अतिशय तुल्यबळ ठरली. या 2 दिवसात 1 आणि 2 डिसेंबर 1824 हे जे लढाईचे 2 दिवस होते, या 2 दिवसात कोणीही माघार घ्यायला तयार नव्हतं. दोन्हीकडचं सैन्य तितक्याच आवेशानं, तितक्याच जोशानं लढत होतं. शेवटी 3 डिसेंबरला इंग्रजांच्या सैन्यानं राणी चेन्नम्माच्या सैन्यावर निकराचा हल्ला चढवला आणि हे इंग्रज सैन्य किल्ल्यातील दारुगोळ्याचा साठा निकामी करण्यात यशस्वी झालं. तरीही 24 तास युद्ध भडकतच राहिलं. 3 डिसेंबरला देखील जरी इंग्रज सैन्यानं राणी चेन्नम्माच्या किल्ल्यातला दारुगोळा नष्ट केला, तरी देखील युद्धाची तीव्रता काही कमी झाली नाही. 24 तास युद्ध भडकतच राहिलं. शेवटी 5 डिसेंबर 1824 रोजी राणी चेन्नम्माचा कित्तूरचा किल्ला तोफांच्या माऱ्यामुळे पश्चिम दिशेने पूर्णपणे कोसळून पडला. स्वातंत्र्यवीरांच्या रक्तानं भूमी लालेलाल झाली. इंग्रज अधिकारी आणि त्यांचे सैन्य कित्तूर संस्थांवर गुलामी लादण्यासाठी लढत होते, तर राणी चेन्नम्मा आणि तिचे सैनिक आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी झुंजत होते. शेवटी प्रतिकार मंद झाल्यावर गोऱ्या सैनिकांच्या मध्यधुंद तुकड्या किल्ल्यात घुसल्या आणि त्यांनी लुटालुटीस सुरुवात केली. कलेक्टर थॅकरेच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी इंग्रज सैनिक पिसाळलेले होते. त्यांच्या
डोळ्यात जणू अंगार उतरले होते. त्यांच्या रक्तात जणू युद्ध भिनले होते. 23 ऑक्टोबर 1824 रोजी झालेल्या पराभवाच्या जखमा विसरण्यास हे सैनिक अजिबात तयार नव्हते. कुठल्याही परिस्थितीत राणीचा पाडाव करायचाच या विचाराने हे सैनिक राणी चन्नम्मावर, कित्तूरवर चाल करून आलेले होते. अशा बिकट परिस्थितीत राणीला स्वतःची सुटका करून घेण्याशिवाय पर्याय नव्हता. आपल्या निवडक अंगरक्षकांसह किल्ल्याच्या पूर्व दरवाजातून पळून जाण्याचा तिनं प्रयत्न केला. पण दुर्दैवाने इंग्रज सैनिकांनी तो भाग बाहेरून अडवलेला होता. त्यामुळे राणी गोऱ्या सैनिकांच्या तावडीत सापडली. तिचा पळून जाण्याचा बेत असफल झाला आणि इंग्रज अधिकाऱ्यांनी राणीला अटक केली. पळून जाण्याच्या प्रयत्नात राणी आपोआपच गोऱ्या फौजेच्या तावडीत सापडली. राणी चन्नम्मा, जानकीबाई आणि वीरोबा अशा या 3 स्त्रियांना, कित्तूरच्या या 3 शूरवीर वारसदारांना इंग्रजांनी अटक केली आणि बैलहोंगलच्या किल्ल्यात त्यांना कैद करून ठेवण्यात आलं. कित्तूरच्या पराभवावर शिक्कामोर्तब होईपर्यंत डिसेंबरची 12 तारीख उजाडली. त्या दिवशी शरणागतीवर सही करण्याशिवाय राणीसमोर अन्य मार्ग नव्हता. राणीला अटक झाल्यानंतरही राणीचे जे विश्वासू साथीदार होते, राणीचे जे एकनिष्ठ साथीदार होते, संगोळी रायण्णा, गुरुसिद्धप्पा आणि इतर, हे इंग्रजांशी 12 डिसेंबरपर्यंत लढत राहिले. आपल्या खंबीर नेतृत्वाशिवायही ते लढत राहिले. पण अखेरीस इंग्रज सैनिकांपुढे राणी चन्नम्माच्या सैन्याचा काहीही टिकाव लागला नाही आणि 12 डिसेंबर रोजी राणी चन्नम्माच्या सैनिकांना पराभव स्वीकारावा लागला. त्या दिवशी राणीला शरणागतीवर सही करावी लागली आणि बैलहोंगलच्या किल्ल्यात कैदी म्हणून तिनं 5 वर्ष काढली. चन्नम्मा राणीचा एकनिष्ठ सेवक संगोळी रायण्णा इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन मागेच निसटला होता. गनिमी काव्याने लढून त्यानं कित्तूर संस्थानातल्या इंग्रज अधिकाऱ्यांना जेरीस आणलेलं होतं. अनेक वेळा संगोळी रायण्णा वेश पालटून बैलहोंगलच्या किल्ल्यात असलेल्या राणी चन्नम्माला भेटून गेला होता. अर्थात या युद्धात शरणागती पत्करावी लागली तरीही पुन्हा इंग्रजांशी लढत देण्याची मानसिकता राणीजवळ होती आणि म्हणून राणीचं मनोधैर्य उंचावण्यासाठी तिचे हे विश्वासू साथीदार तिला सहाय्य करीत होते, तिला सोबत करीत होते. राणी वेळप्रसंगी या आपल्या साथीदारांना आर्थिक सहाय्य करत होती आणि कित्तूर संस्थान कोणत्याही परिस्थितीमध्ये इंग्रजांच्या घशात जाऊ द्यायचं नाही, हा या सगळ्या शूरवीर सरदारांचा आणि राणी चन्नम्माचा विचार होता. परंतु दुर्दैवाने असे झाले नाही. राणी चन्नम्मा जेव्हा 5 वर्ष इंग्रजांच्या कैदेत होती तेव्हा तिनं इंग्रजांकडे कधीही क्षमा याचना केली नाही. आपली सुटका करावी, आपल्याला सोडून द्यावं अशी भीक तिने कधी मागितली नाही, कारण ती एक अतिशय स्वाभिमानी अशी स्त्री होती. तिची अशी इच्छा होती की या कैदेतून बाहेर पडल्यानंतर पुन्हा आपण आपलं संस्थान मुक्त करण्यासाठी इंग्रजांशी लढू. तेव्हा मोठ्या धैर्यानं तिनं बैलहोंगलच्या किल्ल्यातील कैदेत 5 वर्ष आयुष्यकाळ आपला घालवला. परंतु कारावासातून बाहेर पडून पुन्हा कित्तूर संस्थान परत मिळवण्यासाठी लढण्याचं तिचं स्वप्न अधुरं राहिलं. कारण
हा 5 वर्षाचा कारावास हा काही छोटा कालखंड नव्हता. हा एक दीर्घ काळाचा कारावास होता आणि या दीर्घ काळाच्या कारावासामध्ये तिला अनेक शारीरिक आणि मानसिक यातना सहन कराव्या लागल्या आणि या यातनांमधून ती आजारी पडली, अशक्त झाली आणि त्यामुळे तिची मुक्तता कुणीही केली नाही. अखेरीस 2 फेब्रुवारी 1829 रोजी राणी चन्नम्मा इंग्रजांच्या कारावासातच निधन पावली. 2 फेब्रुवारी 1829 रोजी राणी चन्नम्माचा देहांत झाला. एका शूरवीर राणीचा अंत झाला. पण तिनं दाखवलेलं जे धैर्य होतं ते असामान्य होतं. तिचं कर्तृत्व अलौकिक होतं आणि म्हणून आजही इतिहासाच्या पानांवर तिच्या नावाची नोंद सुवर्णाक्षरांनी केली गेलेली आपल्याला पाहायला मिळते. तर अशी ही वीर राणी चन्नम्मा, तिचं कर्तृत्व प्रत्येक भारतीयाच्या मनावर ठसलेलं आहे. धन्यवाद.